आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। सर्वांना सर्वप्रथम नमस्कार, जय भीम। मी नेहा गौतमी सुनील जाधव धारावी येथून वॉर्ड क्रमांक 186 ला नगरसेविका उमेदवारीला उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे। मी इकडची रहिवासी आहे, तुमच्यासारखी एकदम आम नागरिक आहे। लहानाची मोठी या एरियात झालेली आहे। इकडच्या लोकांच्या समस्या, मूलभूत गरजा काय आहे काय नको हे सगळं जाणून या क्षेत्रात करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून रस्ते, कचरा तर हे सगळं चेंज करायचं। हे सगळं दृश्य आम्हाला चेंज करायचंय। शाळा झाले, फॅसिलिटी वगैरे हे सगळं आणायचं युवन तरुणांसाठी। कामगार म्हणजे जर शिकणार तरच तुम्हाला भेटणार ना नोकरी वगैरे, त्याच्यामुळे हे सगळं दृश्य आम्हाला बदलायचंय। 5 वर्षात इकडचं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलायचा आहे। आजकाल हे सगळं नॉर्मल झालेलं आहे। लोकांना इलेक्शन म्हणजे पैसे घेऊन बसणं हे सगळं वाटतं, तर हा यंग पिढीचा मला बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे। आम्हाला 100% कामच द्यायची आहेत। माणसांच्या विश्वासावरती खरं उतरायचं आहे आणि जेमतेम हे आमची धारावी स्वच्छ आहे हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि ती करायची आहे आम्हाला। आरोग्यासाठी जसं की आम्ही लहान असताना इथे म्युन्सिपालिटी हॉस्पिटल्स होते। आता जसे जसे आम्ही मोठे होत चाललो तर हे म्युन्सिपालिटी हॉस्पिटल नाहीसे झालेले आहेत। आम्हाला एक परत म्युन्सिपालिटी हॉस्पिटल सगळे इथे आणायचे आहेत, सगळी सोय आम्हाला आणायची आहे। कारण की इथे म्युन्सिपालिटी हॉस्पिटल किंवा आरोग्यासाठी कोणतेही दवाखाने जवळ नाहीये, ते आणायचे आहेत। सर्वप्रथम कचरा जो BMC ला दिलेला आहे, जो आता कचरेवाल्यांना कंप्लेंट केल्यावरती पण कचरेवाले येत नाही, ते सगळं साफसफाई वगैरे करायचं आहे। आणि 100% इथे म्युन्सिपालिटी हॉस्पिटल जागोजागी म्हणजे अर्ध्या रात्री सुद्धा गरज लागल्यावरती हजर डॉक्टर पाहिजे, लोकांना म्हणजे 24 तास सेवा भेटली पाहिजे। असं सगळं आम्हाला आरोग्यासाठी उभं ठेवायचं। सायन दवाखाना आहे पण तो सध्या थोडा लांब पडतोय, पण होईल जितकं आपण क्लिनिक वगैरे म्हणजे छोटे मोठे क्लिनिक वगैरे पूर्णपूर काढायचा प्रयत्न इथे करू। जवळपास जिथे रात्री अपरात्री वेळ पडल्यास गरजू लोकांना जायला भेटेल वगैरे, आणि उपचाराची जास्त फी नाही लागली पाहिजे। कमीत कमी खर्चामध्ये चांगले चांगले डिलिव्हरी असे डॉक्टर आणि असे दवाखाने आपण आपल्या एरियात आणण्याचे पुरेपूर प्रयत्न करू। आम्ही सगळ्यात पहिलं मराठी शाळा ज्या बंद झालेल्या आहेत त्या नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। आता धारावी वॉर्ड मध्ये फक्त काराकीला ही एकच शाळा मराठी राहिलेली आहे, पण हे चुकीचं आहे। मराठी शाळा असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये इंग्लिश हा एक सब्जेक्ट टाकू, पण मराठी शाळा हे आणू, जेणेकरून जे एकदम लो क्लास गरीब आहेत वगैरे त्यांनाही शिक्षण पुरेपूर भेटलं पाहिजे। शिक्षण भेटलं तरच त्यांचेही पुढे कुठे कल्याण वगैरे होईल, पुढचे युवा नेते व्यवस्थित दिसतील वगैरे। त्याच्यामुळे शाळाही पुरेपूर शिक्षण पुरेपूर आणायचा आपण प्रयत्न करणार। आता सगळे डिजिटलच चाललंय, जास्त म्हणजे इंटरनेट हे खूप फास्ट चाललेलं आहे। तर इंटरनेटला ऑनलाईन बुक्स वगैरे आहेत, तसे आपण काहीतरी एक नवीन ऍप वगैरे लॉन्च करण्याचाही प्रयत्न करू, जितके म्हणजे 100% होईल तितके। आणि नाही झालं तर ग्रंथालय सुद्धा बंद झालेले आहेत, लायब्ररी बोलतो ज्याला आपण। कुठे ना कुठे इथे धारावीमध्ये आपण अशी एक जागा बघून तिथे लायब्ररी पण काढू, जिथे खाली टायमाला लोक जाऊन थोडा वेळ का होईना वाचन घेते। सगळ्यात प्रथम तर आपण जुनं असं काहीच करणार नाहीये। ज्यांना खरंच गरज आहे म्हणजे पाणी स्वच्छ भेटण्यापासून स्वच्छ पाणी गेलं पाहिजे त्यांच्या घरोघरी, ज्यांना पाणी बिणी भेटत नाही ते। आरोग्य सगळ्यात पहिलं सगळीकडे आरोग्य व्यवस्थित करणारे, शाळेत शिक्षण म्हणजे लहान लहान पोरांना सगळ्या वस्तू गरजा वगैरे भेटतात का, शिक्षण व्यवस्थित भेटतंय का याचीही जातपडताळणी व्यवस्थित करणार आहोत। प्लस कचरा जो आता इथे आम्ही धारावीत आता लहानाचे मोठे झालेले आहे, जो रस्त्यावरती येतो पार चालताना पायाखाली कचरा येतो, सगळ्यात पहिलं ते सगळं बंद करणार आहे। कचरा टाकण्यास सगळ्यांना सक्त करणार आहे एकदम। आणि लागलेच मूलभूत गरजा, आर्थिक व्यवस्था आहे, म्हणजे आपण आपल्या NGO मधून प्रणाली सेवा व्हावी महिला असोसिएशन या NGO मधून आपण लोकांना नोकरी वगैरे दिलेली आहे। घरच्या गरजा म्हणजे ज्या घरी बसतात बायका त्यांना सुद्धा आपण चक्की वगैरे असे गिरणीचे म्हणजे आपण वाटलेले आहेत की त्यांनी काहीतरी करावं, म्हणजे कोणाच्याही डिपेंड राहू नये। तर आपल्याला धारावी अशी बनवायची की ती कोणावरही डिपेंड नाही राहिली पाहिजे आणि त्यांची कधीच बेरोजगारी आली नाही पाहिजे। तर ह्या मूलभूत गरजा ज्या आहेत, आर्थिक व्यवस्था वगैरे हे आपल्याला पुरेपूर संपवायच्या आहेत धारावी। तर माझं म्हणणं आहे की जर आपल्याला इथे काही कमी वाटतं तर आपण आवाज उचलावा। जर मला या शाळेत कुठे काही कमी वाटते तर मी त्याच्याबद्दल आवाज उचलीन। सॅनिटायझिंग पॅड पासून सगळी आपला म्हणजे औषधांचा बॉक्स तो सुद्धा जागेवरती अवेलेबल करण्याचा प्रयत्न पुरेपूर आपला असेल। जेव्हा मी नगरसेवक पुरेपूर निवडून येईल, आमच्या वॉर्डमध्ये कसलीच कमी नाही राहणार। कामं बोलणार म्हणजे मी बोलून नाही दाखवणार, मी करून दाखवणार, मी हे मानते। सगळ्यात पहिलं तर आपण पूर्ण म्हणजे रूल्स रेग्युलेशन हे चेंज करू। जसं AVTVचं पिरियड असायचं तसं मुलींना कराट्यांचाही पिरियड ठेवायचा आहे। सेकंड गोष्ट, आपण जी शाळेच्या बाहेर गेटवरती वॉचमॅनची पहिरेदारी लावतो ती स्ट्रॉंग करायची आहे। मुलींना बाहेर येण्या जाण्यात पालक आल्याशिवाय सोडायचं नाही, लहान मुलींना तर अजिबात सोडायचं नाहीये, ही जबाबदारी देऊ।
आणि निष्काळजीपणा कुठेही झाला नाही पाहिजे ह्याची जाण पुरेपूर घेऊ. आपल्या समाजाला कसं झालंय, आपल्याला एखादा मुद्दा भेटला मग आपण त्याच्यावरती आवाज उचलतो आणि मग आपल्याला दुसरा मुद्दा भेटला की तो मुद्दा खाली जातो. तर असं नाही व्हायला पाहिजे. जर आमच्या एनजीओ थ्रू मध्ये आता खूप केस आलेली आहेत, म्हणजे आम्ही असे एनजीओ थ्रू केस सॉल्व्ह करतो बायकांचे, तर आपण जो एक मुद्दा पुरेपूर घेतो, आम्हालाही प्रेशर वगैरे येतात असं नाही की नाही. माझे प्रेरणा माझी मम्मी आहे, माझा मामा आहे जो लहानापासून समाजसेवा करत करत झटलेला आहे, तो अर्ध्या रात्री उठला की पळतो. तर मलाही असंच बनायचंय, 24 तास मला लोकांसाठी अवेलेबल राहायचंय. आणि म्हणजे कुठेही काही गरज लागली, आता हा आपण मुद्दा धरलाय, ह्या मुद्द्याचं जवसर सोक्षमोक्ष लागत नाहीये तोपर्यंत तो मुद्दा सोडायचा नाही, हा माझा निर्णय असणार. तुम्हाला मदत कुठल्या पार्टीकडनं होणार, अपक्ष म्हणून तुम्ही उभा राहणार? सध्या ते तर अजून काही सांगू नाही शकत. अपक्ष उभे राहिले तरी माझा पुरेपूर म्हणजे लढण्यासाठी तयारी आहे माझी. मी अपक्ष उभे राहिली तरी मला धारावीच्या विकासासाठी पुरेपूर उभं राहायचं आहे. कुठल्या पक्षात उभा राहणार? सध्या आरपीआय कडून फॉर्म भरलेला आहे, पण तिकीट कन्फर्म झाल्याशिवाय मी अजून काय बोलू नाही शकत. रिपब्लिकन आनंदराज आंबेडकर नेहा यादव यांची आई आहे आणि गेल्या 13 वर्षामध्ये मी धारावीमध्ये काम करत आहे. आणि रोजगार हा प्रश्न आहे तो मी तर दर बघितलेला आहे. आणि मला वाटतं मी ह्या 13 वर्षामध्ये आम्ही जो महिलांना एकत्रित संघटना केलेली आहे. नाही म्हणतात आमच्याकडे 350 महिला आहेत. त्यांना घरापासून आम्ही रोजगार देतोय की जेणेकरून नेकलेस, काही तुमचे ड्रेस आहे त्याला टिकल्या लावणे, कानातले नाकातले बनवणे, म्हणजे जे घरामध्ये व्यवसाय होतात जेणेकरून त्यांनी घर सुद्धा सांभाळलं पाहिजे, त्यांना थोडेफार पैसे त्यांच्या हातामध्ये मिळाले पाहिजे. आणि त्यांना त्यांचं एक म्हणजे पहिल्याची लोक होती जे पहिल्या होते की दागिने गाण ठेव किंवा घरातली भांडी गाण ठेव, तो आता राहिलेला नाही आहे. महिला इतक्या शिक्षण झालेले आहेत की आम्ही त्यांना पैसे सुद्धा देतो. अरे अडचणीला गरजेला आहेत, तुमचे पैसे तिथे जमवा आणि तेच पैसे तुम्ही केव्हाही वापरू शकता. रात्रीचे 12 वाजता तुम्ही ते पैसे आम्हाला फोन करा आणि मागवा. तुमचेच पैसे आहेत आणि तुम्हाला त्याचा कसा वापर करायचा ते आम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिलांना दिलेला आहे. म्हणजे रोजगाराच्या माध्यमातून आम्ही महिलांना एकदम सक्षम केलेलं आहे. आज आमची एकेरी महिला जरी तुम्ही झाली तरी ती 10 पटीने चांगल्या स्थितीमध्ये आहे. एवढं आम्ही महिलांना सक्षम केलेलं आहे. तरुण पिढीसाठी काय योजना आहेत व्यवसायाविषयी? तरुण पिढीसाठी आपल्याला जो शिक्षणाचा पाया पहिला आहे तो मूलभूत पाया आहे, तो सक्षम केला पाहिजे. तरुण पिढीला जर आपण शिक्षण दिलं तरच त्यांना पुढे जाऊन चांगल्या नोकऱ्या किंवा चांगल्या क्वालिफिकेशन मध्ये ते बसू शकतात. हल्लीची कसं आपण 8वी 9वी 7वी शिकतो आणि थांबतो ते शिक्षण आपलं. त्याच्यामुळे त्यांना रोजगार कसं देणार आम्ही, तरी आमचा पुरेपूर प्रयत्न आहे की ज्या ज्या वेळेला जे जे टेंडर निघतं, जे जे कंपनी आम्हाला फोन करतात की मॅडम इथे आम्हाला 40 मिनिटं पाठवा, इथे आम्हाला 20 मिनिट पाठवा. आणि आमची तर नाही असं की आम्ही पाठवलेल्या माणसांकडून किंवा मुलींकडून तुम्ही 1 रुपयाही घ्यायचा नाहीये. तर त्यांना पहिले काम द्या हाताला आणि ते सक्षम होते. आम्ही आता जिओमध्ये आपली 40 मुलं पाठवलेली आहेत जिओ सेंटरमध्ये. वडा असो, आम्ही म्हणजे मुंबईच्या बाहेरही असो, आमच्या तितकी ताकद आहे की तिथे आम्ही मुलांना आणि महिलांना आम्ही रोजगार देतोय. आता जी आमची तर पिढी झालेली आहे आणि आम्ही वास्तवामध्ये काम करतो आहे. मला लोक सगळे ओळखतात, मला लोक चेहरे ओळखतात. आणि माझा भाऊ आहे दुसरा आणि किरण कासारे, तो मला वाटतं लहानपणापासूनच त्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. कधी उठायचं कधी सुद्धा पद जातो आपला. आणि त्याची प्रेरणा म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे आहोत. आणि युवा चेहरा आम्हाला नवीन दाखवायचा होता की लोकांना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहिजे असतं. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहिजे असतं. आम्ही आहोत, आम्ही आमची कामं करतच आहोत. पण जर नवीन चेहरा असेल, नवीन उमेदवार असेल तर त्याच्या डोक्यामध्ये नवीन विचार नसतात वेगळे काय करण्याचा. तर आताची जी नवीन पिढी आम्हाला अजून आमचं काय आहे नवीनपणा तो आम्हाला आणून दाखवतील, म्हणून मी हा नवीन चेहरा लोकांसमोर आणलेला आहे. की 2013 मध्ये प्रगती सेवा महिला असोसिएशन ही संस्था स्थापन केली. त्या संस्थेमार्फत मी एकेरी महिला जी महिला डिप्रेशन मध्ये जाते, तिचे मिस्टर नाहीये, माझेही मिस्टर 2000 ऑफ झाले होते. आणि त्याच्यानंतरच मी ज्या ज्या वेदना सहन केलेल्या त्याच्यातून मला कळलं की जर मी ह्या वेदना सहन करते तर माझ्यासारख्या कित्येक महिला आहेत त्यांना रोज ह्या संकटातून ह्या वेदनेतून सामोरं जावं लागतं. तर ह्या महिलांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हणून 2012 मध्ये मी ही संस्था स्थापन केली आणि तिथून मी आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते. अशी एकही महिला नाही तुम्ही जी तिला तिचं पायावरती उभं करणं, तिला तिथेच घर आणि नोकरी हे देणं माझं प्रथम कर्तव्य आहे. तिच्या मुलांचं शिक्षण असू दे काय असू दे हे आम्ही कर्तव्य बघतो. आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय. महाराष्ट्रामध्ये दलित समाज असू दे, मागासवर्गीय आहेत, आपले पारधी लोक आहेत, असे जे आहेत आपले घटक, त्या घटकापर्यंत आम्ही पोहोचतो. त्यांना काहीही मदत लागू दे आम्ही ती करायला सक्षम असतो. आम्हाला किती वाजता कुठेही कधीही बोलू दे आम्ही तिथे तयार असतो जायला.
आणि हे मी काम माझं पुढे चालत राहील. प्रणाली सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्याच्या पुढची कामं कशी असतील तुमची आणि भावी भविष्यात आपण आपल्या मुलीला जे नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिलेली आहे त्या माध्यमातून जर आपली मुलगी निवडून आलीच तर तुमचं भविष्यामध्ये काय प्रोग्राम असेल? आता जे आपण नगरसेवक आहे हा, म्हणजे आम्ही तरी आमच्या वाचनातून आणि आमच्या बघण्यातून एकच आहे की नगरसेवक आला म्हणजे तो फक्त गटार बनवतो, रस्ते बनवतो आणि लोकांना नळ देतो. ही तीनच कामं आम्ही आमच्या लहानपणापासून आजपर्यंत बघत आहोत. याच्या व्यतिरिक्त कोण काम करत नाही आणि तो का काम करत नाही ह्याचं एक कारण आहे. हा, आम्ही जे सामान्य लोक आहोत मतदार, हा, आम्ही काय आम्हाला एक आस असते की आता इलेक्शन आले ना आम्हाला काहीतरी मिळणार आहे. आणि आम्ही त्याच्याकडनं हात लावून बघतो की ही पार्टी आम्हाला काय देते. मग ह्याच्यातून काय होतं, प्रत्येक नेता जे उभं राहिलेला कार्यकर्ता आणि ते पक्ष आता हळदी कुंकू सारखे कार्यक्रम ठेवतात. हळदी कुंकू घे, काय घे, त्याच्यातून भांडी वाटप कर, साडी वाटप कर, हे वाटप कर, हे जुनं झालेलं आहे. आणि त्या लोकांनी त्यांची महिलांची आणि माणसांची मानसिकता बदलून टाकलेली आहे की काहीतरी दिलं म्हणजे आम्ही देतो. त्याच्यामुळे जर नगरसेवक आपला पूर्ण पैसे तुम्हाला वाटणारे लावत असेल तर तो त्याची पण इच्छा असते ना की मला पण माझे जे गेले ते मला आणायला पाहिजे. मग तो आपली काय कामं करेल? तो स्वतः बोलतो ना की बाबा तुम्ही मला मत दिले तर नाही, मी विकत घेतलेले. हा, आणि हा बायंदा आहे जो तो आपल्याला मोडायचा आहे. हा, आम्ही एक मध्यमवर्गीय तुम्ही उमेदवार उभा करते, त्याच्याकडे वाटायला पैसे नाही आहेत ना, हळदी कुंकूला आम्ही करणार आहोत ना, आम्ही समाजाला काय देणार आहोत. समाजाने तुम्ही स्वीकार करावा अशा गरीब मुलीचा, हा, नवीन चेहऱ्याचा, आणि समाजाने काहीतरी नवीन विकास घडवावा. नेहमी आपण विकास घडवत आहोत, नेते लोकांनीच काय विकास घडवावा, आपण आपल्या विकासासाठी घडवणार. हे मला जनते पण घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर मुलीला उडवून जाता, तुम्ही तिची कधी कॉलर पकडा, हे आमचं काम कर आणि ती करणार तुमचं काम. नेहाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 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 अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.